नमस्कार, वॉर्म वेलकम टू ऑल. आपला पहिला चॅप्टर आहे क्लासिकल मेकॅनिक्स. या चॅप्टरची आपण सुरुवात करणार आहे. आजच्या टॉपची आउटलाईन या प्रकारे असणार आहे. सर्वात आधी आपण कन्सेप्ट ऑफ पार्टिकल बघू, त्यानंतर न्यूटन्स लॉज बघू, त्यानंतर कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आणि कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे दोन्ही महत्त्वाचे पॉईंट आहे, तर ते आज पाहणार आहोत आपण. तर पार्टिकलची डेफिनेशन अशा प्रकारे करता येईल. एनी ऑब्जेक्ट विच हॅव मास इज नोन ॲज पार्टिकल. एनी पॉईंट ऑब्जेक्ट विच हॅव मास इज नोन ॲज पार्टिकल. तर पार्टिकलला डिफाईन करण्यासाठी मास, वेलोसिटी, मोमेंटम, एनर्जी या काही गोष्टी लागतात आपल्याला. आणि पार्टिकल कोणते लॉज ऑबे करतो, तर न्यूटनने याच्यावर खूप स्टडी केला आणि आपले 3 लॉ मांडले. पहिला लॉ आहे लॉ ऑफ इनर्शिया, दुसरा लॉ आहे फोर्स, तिसरा लॉ आहे ॲक्शन अँड रिॲक्शन लॉ. पहिला लॉ तुम्हाला माहितीच आहे. इफ अ पार्टिकल इज इन मोशन अँड देर इज नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन इट, देन द पार्टिकल कंटिन्यूज इट्स मोशन. दॅट इज द लॉ ऑफ इनर्शिया. दुसरा लॉ आहे फोर्स. फोर्स म्हणजे काय हे या लॉमध्ये सांगितलं गेलं आहे. फोर्स इज इक्वल टू ma, दॅट इज मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि तिसरा लॉ आहे ॲक्शन आणि रिॲक्शन, दॅट इज for every action there is equal and opposite reaction. आता आपण कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पाहणार आहोत. त्याआधी मोमेंटम म्हणजे काय ते जाणून घेऊया. मोमेंटम इज गिवन बाय द इक्वेशन P is equal to mv. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. आता कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपल्याला काय सांगतो. जर एखादा पार्टिकल एका स्ट्रेट डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल, म्हणजे तो आपली पोझिशन चेंज करतो आहे इन अ स्ट्रेट लाईन, देन इफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट पार्टिकल इज 0, देन द लिनियर मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज कन्झर्व्ड. दिस इज नथिंग बट द फर्स्ट topic which we are going to study, and the name of the topic is conservation of linear momentum. ही झाली डेफिनेशन. यानंतर याचं डेरिवेशन आपण पाहणार आहे. डेरिवेशनची सुरुवात ही नेहमी या टॉपिकच्या डेरिवेशनची सुरुवात ही न्यूटनच्या सेकंड लॉने होते. न्यूटनचा सेकंड लॉ हा फोर्सचा आहे. सो सुरुवातीला बाय न्यूटन्स सेकंड लॉ वी कॅन राईट एफ इज इक्वल टू एम ए. त्याच्यामध्ये एम हा मास आहे आणि ए हे ॲक्सेलरेशन आहे. आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन इज नथिंग बट डी व्ही बाय डी टी. इथून पुढे जाताना एक गोष्ट लक्षात घेऊया. डी व्ही बाय डी टी म्हणजे हे एक डेरिवेशन आहे. आणि डेरिवेशन म्हणजे नेमकं काय, तर वरची जी क्वांटिटी आहे दॅट इज द स्मॉल फॅक्टर ऑफ वेलोसिटी आणि डिनॉमिनेटरची जी क्वांटिटी आहे दॅट इज द स्मॉल फॅक्टर ऑफ टाईम. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की जर टाईम चेंज होत असेल एक स्मॉल अमाऊंटने, तर व्हेलोसिटी देखील चेंज होत आहे एका स्मॉल अमाऊंटने. आणि हे जे चेंज आहे दॅट इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. आता हे जे ॲक्सेलरेशनची क्वांटिटी आहे ती आपण न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये टाकणार आहोत. अँड देन वी विल गेट एफ इज इक्वल टू m इंटू डी व्ही बाय डी टी. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट इज अ कॉन्स्टंट टर्म. मास हा चेंज होत नाही टाईमनुसार. सो विथ रिस्पेक्ट टू टाईम मास इज अ कॉन्स्टंट टर्म इन आवर केस. सो कॉन्स्टंट टर्मला मी आतमध्ये घेऊ शकतो डेरिवेशनच्या. सो इट विल बिकम डी एम व्ही बाय डी टी. आणि आधी सांगितल्याप्रमाणे एम व्ही इज नथिंग बट मोमेंटम. सो एम व्हीची जी टर्म आहे ती मी रिप्लेस केली पी सोबत. सो द फायनल इक्वेशन इज दॅट एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. आणि डेरिवेशन ज्या प्रकारे आपल्याला सांगतो, डेरिवेशन गिव्ज अस द चेंज इन द क्वांटिटी. सो आपण असंही म्हणू शकतो फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता पुढे बघूया. त्यानंतर आपल्या डेफिनेशननुसार फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज 0.
पण आधीचं इक्वेशन आपल्याला असं भेटलं होतं एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. म्हणजेच काय, आपलं जे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, आपला जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू 0. अजून एक डेरिवेशनची एक क्वांटिटी आपल्याला किंवा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहिती आहे, कॉन्स्टंट टर्मचा डेरिवेशन हे इक्वल टू 0 असतं. म्हणजे नेमकं काय, कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय, ती चेंज होत नाही आहे. कशासोबत, तर टाईमसोबत. टाईम जसं जसं चेंज होतो आहे त्यानुसार एखादी गोष्ट चेंज होत नाही आहे. आता हे यासाठी एक एक्झाम्पल देतो. जर एक दगड तुम्ही बघितला, दगड हा चेंज होत नाही. जर मी सकाळी एखादा दगड समोर ठेवलेला आहे आणि मी रात्री जाऊन तो दगड पाहिला तर त्याच्यामध्ये काहीच चेंज झालेलं नसेल. ऑब्वियसली जर कोणी बाहेरून येऊन त्याला काही डिस्टर्ब केलं नसेल तर. सो दगड इज द कॉन्स्टंट टर्म विच कॅन नॉट चेंज विथ टाईम. सो त्याचं मॅथमॅटिकल रूप काय असणार आहे, डेरिवेशन. डेरिवेशन गिव्ज अस चेंज. सो चेंज of that stone with time will be 0. So the derivation of that stone will be 0. Similarly इथं डेरिवेशन 0 आहे एखाद्या क्वांटिटीचं. म्हणजे काय, तर ती क्वांटिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. आता असं एक एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये क्वांटिटी कॉन्स्टंट नाही आहे. फॉर एक्झाम्पल एखादं रोपाला आपण पाणी टाकतो, एका वर्षानंतर तो मोठा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज आहे, टाईमनुसार त्या क्वांटिटीमध्ये चेंज होत चाललं आहे. म्हणजे ती एक कॉन्स्टंट क्वांटिटी नाही आहे, इट इज अ चेंजेबल क्वांटिटी. ठीक आहे. सिमिलरली इट मीन्स दॅट जर डेरिवेशन एखाद्या क्वांटिटीचं 0 असेल तर ती क्वांटिटी कॉन्स्टंट असते. ठीक आहे. सो या कन्सेप्टवरून आपण हे एक इक्वेशन मांडलं किंवा डेरिवेशनची ही कॅरेक्टरिस्टिक आहे की डेरिवेशन ऑफ अ कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू 0. पण आपल्याला इथं हे मिळालं आहे की डेरिवेशन ऑफ मोमेंटम इक्वल टू 0. म्हणजेच काय, आपलं जे मोमेंटम आहे दॅट इज कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट मोमेंटम म्हणजे काय, कॉन्स्टंटला अजून एक वर्ड आहे दॅट इज कन्झर्व्ड. एखादी गोष्ट कन्झर्व्ड केली आहे म्हणजे ती चेंज होत नाही आहे. सो आपलं कन्क्लुजन या डेरिवेशनवरून हे आहे की जर फोर्स एखाद्या पार्टिकलवर ॲक्ट होत नसेल तर त्या पार्टिकलचं मोमेंटम हे कन्झर्व्ड असतं किंवा कॉन्स्टंट असतं. म्हणजेच आपली जी थिअरम आहे ती प्रूव्ह झाली आहे. याचं फिजिकल मिनिंग काय आहे, तर मोमेंटम म्हणजे MV. MV ही जी क्वांटिटी आहे ती कॉन्स्टंट राहते. म्हणजेच काय, जर मास चेंज होत असेल एखादा पार्टिकलचा विथ रिस्पेक्ट टू टाईम, देन त्याची व्हेलोसिटी पण यानुसार चेंज होणार आहे की ही होल क्वांटिटी विल रिमेन कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल जर मास वाढला तर व्हेलोसिटी कमी होईल आणि जर मास कमी झाला तर व्हेलोसिटी वाढेल. सो हिअर वी हॅव एंडेड द फर्स्ट टॉपिक दॅट इज कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आता आपण सेकंड टॉपिक बघूया दॅट इज द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम कधी कन्सिडर करतो आपण, जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्यावेळेस त्या पार्टिकलसोबत अँग्युलर मोमेंटम ही क्वांटिटी आपण कन्सिडर करतो. सो consider that a particle moving in a circle which having a constant radius which is denoted by small r. ठीक आहे. सो द फर्स्ट किंवा द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे सांगतो की इफ टॉर्क ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल मूविंग इन अ सर्क्युलर पाथ इज 0 देन अँग्युलर मोमेंटम असोसिएटेड विथ द पार्टिकल इज कन्झर्व्ड. ठीक आहे. सोपं डेरिवेशन आहे आणि याचं मिनिंग पण सोपं आहे. याआधी आपण जे डेरिवेशन पाहिलं त्यामध्ये सांगितलं होतं की लिनियर फोर्स 0 असेल तर लिनियर मोमेंटम कन्झर्व्ड होते. सिमिलरली जर टॉर्क म्हणजेच काय, सर्क्युलर फोर्स 0 असेल तर त्या पार्टिकलचं मोमेंटम हे कन्झर्व्ड होते. ठीक आहे. आता याचं आपण डेरिवेशन पाहूया. या प्रकारे आधी पहिला इक्वेशनची सुरुवात, डेरिवेशनची सुरुवात आपण फोर्सवरून केली होती. सेम पद्धतीने याची सुरुवात देखील फोर्सपासून करायची आहे. टॉर्क इज अ सर्क्युलर फोर्स विच इज गिवन बाय क्रॉस प्रोडक्ट बिटवीन आर अँड लिनियर फोर्स. ठीक आहे. सो दिस इज दॅट टर्म.
टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ. आणि न्यूटनचा सेकंड लॉनुसार आपल्याला माहिती आहे एफ इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन. सो ते सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला एक क्वांटिटी मिळणार आहे, ती म्हणजे टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एम ए. अगेन ॲक्सेलरेशन काय आहे माहिती आहे आपल्याला, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो ती क्वांटिटी आपण इथं सबस्टिट्यूट करणार आहोत. अँड देन वी हॅव दॅट टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एम डी व्ही बाय डी टी. अगेन मास एक कॉन्स्टंट टर्म आहे, सो ते आपण आतमध्ये घेऊ शकतो. अँड वी गॉट आर इंटू डी एम व्ही बाय डी टी. अगेन एम व्ही इज नथिंग बट मोमेंटम, ते आपण रिप्लेस करणार आहोत. आणि फायनली वी हॅव टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस डी पी बाय डी टी. ओके, इथपर्यंत झालं. आता डेरिवेशनची अजून एक प्रॉपर्टी आहे, ती आपण थोडी पाहूया आणि नंतर सुरू करू. ती प्रॉपर्टी हे सांगते की जर माझ्याकडे दोन क्वांटिटीज आहेत, दॅट इज एम आणि एन, द डेरिवेशन ऑफ द प्रोडक्ट ऑफ दोज टू क्वांटिटी इज दिस. डी ऑफ एम इंटू एन अपॉन डी टी इज इक्वल टू एम इंटू डी एन बाय डी टी प्लस एन इंटू डी एम बाय डी टी. आता लेट्स कन्सिडर दॅट एम इज इक्वल टू आर अँड एन इज इक्वल टू पी. या दोन क्वांटिटी जर वरच्या इक्वेशनमध्ये आपण पुट केला तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल, दॅट इज डी ऑफ आर क्रॉस पी अपॉन डी टी इज इक्वल टू आर क्रॉस डी पी बाय डी टी प्लस पी क्रॉस डी आर बाय डी टी. ठीक आहे. सो या टर्म जर मी रिअरेंज केल्या तर ही जी टर्म आहे ती मी लेफ्ट साईडला घेऊन जाऊ शकतो आणि ते घेऊन जाताना याची जी साईन आहे ती चेंज होईल. इथं पॉझिटिव्ह साईन आहे तर इट विल बिकम निगेटिव्ह साईन. सो फायनली वी विल गेट दिस इक्वेशन, दॅट इज आर क्रॉस डी पी बाय डी टी इज इक्वल टू डी आर क्रॉस पी अपॉन डी टी मायनस पी क्रॉस डी आर बाय डी टी. ओके, नाऊ आपल्याला माहिती आहे डी आर बाय डी टी. ओके, सो आधीचं आपलं जे इक्वेशन होतं ते आपण टॉर्कचं एक इक्वेशन फाइंड आउट केलं होतं, दॅट इज दिस टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस डी पी बाय डी टी. आत्ताच आपण फाइंड आउट केलं की डी आर क्रॉस डी पी बाय डी टी इज इक्वल्स टू डी आर क्रॉस पी अपॉन डी टी मायनस पी क्रॉस डी आर बाय डी टी. बट डेरिवेशन आपल्याला काय सांगतो, डेरिवेशन हे सांगतो की रेट ऑफ चेंज ऑफ सम क्वांटिटी. या ठिकाणी आपल्याकडे आरचं डेरिवेशन आहे विथ रिस्पेक्ट टू टी, पण आर ही रेडियस आहे सर्कलची आणि सर्कलची रेडियस जी आहे ती कॉन्स्टंट राहते, ती चेंज होत नाही टाईमसोबत. सो दिस क्वांटिटी इज इक्वल्स टू 0. ती जर आपण पुट केली तर आपल्याला टॉर्कसाठी हे इक्वेशन मिळेल, दॅट इज टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस डी पी बाय डी टी. हे आधी होतं, नंतर आपण सबस्टिट्यूशन केलं अँड देन वी गॉट दॅट इज इक्वल्स टू डी अंडर ब्रॅकेट आर क्रॉस पी अपॉन डी टी. सो द टॉर्क इज इक्वल टू डी अंडर ब्रॅकेट आर क्रॉस पी अपॉन डी टी. सो फायनली अगेन आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ, त्याच प्रकारे अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर क्रॉस पी. ठीक आहे. सो ते सबस्टिट्यूट आपण करणार आहे आधीच्या इक्वेशनमध्ये. अँड फायनली वी हॅव टॉर्क इज इक्वल टू डी एल बाय डी टी. सो हे एक महत्त्वाचं जो इक्वेशन आहे, इथपर्यंत आपण पोहोचलो. आणि ज्या प्रकारे आपलं लॉ सांगतो आहे की पार्टिकलवर टॉर्क ॲक्ट करत नाही आहे किंवा टॉर्क ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल इज 0. सो जर लेफ्ट हँड साईड 0 आहे तर ऑब्वियसली आपण हे अशा प्रकारे दाखवू शकतो, दॅट इज डी एल बाय डी टी इक्वल टू 0. अगेन derivation of some quantity is equals to 0, it means that that quantity is constant. So it implies that angular momentum is constant or angular momentum is conserved. So इथं आपलं डेरिवेशन संपलं आहे आणि आपला जो लॉ आहे
तो प्रूव्ह झाला आहे. सो हे काय इम्प्लाय करतं, हे इम्प्लाय करतं की अँग्युलर मोमेंटम ऑफ अ पार्टिकल इज कॉन्स्टंट इफ द टॉर्क ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल इज 0. हेन्स our theorem is proved. म्हणजे काय, जी क्वांटिटी आहे आर क्रॉस पी ती कन्झर्व होते किंवा कॉन्स्टंट राहते. अँड सिमिलरली वी कॅन से दॅट इफ द रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन इज कॉन्स्टंट, देन जर मास वाढत असेल तर वेलोसिटी कमी होईल, आणि जर मास कमी होत असेल तर वेलोसिटी वाढेल इन अ सर्क्युलर पाथ. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता या टॉपिकवर 2 टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. फर्स्ट वन, डिफाईन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, किंवा या प्रकारे क्वेश्चन असू शकतो की डिफाईन अँड डिराईव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे झाल्यानंतर 5-5 मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चन असू शकतो. त्यामध्ये 2 मार्क असणारे डेफिनेशनसाठी आणि 3 मार्क्स असणारे डेरिवेशनसाठी. सो अशा प्रकारे इट विल सम अप टू द 5 मार्क्स. ठीक आहे. किंवा तुम्हाला एक मोठा क्वेश्चन येऊ शकतो दॅट विल बी ऑफ 10 मार्क, आणि त्याच्यामध्ये हे दोन्ही क्वेश्चन इन्क्लूड असतील. डिफाईन अँड डिराईव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम अँड डिफाईन अँड डिराईव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. सो नोट्स काढताना तुम्हाला अशा पद्धतीने नोट्स काढायच्यात. सुरुवातीला क्वेश्चन लिहायचा, अँड देन डेफिनेशन, डेरिवेशन, अँड देन इट्स कन्क्लुजन. सिमिलरली फॉर सेकंड टाईप, डेफिनेशन, डेरिवेशन अँड इट्स कन्क्लुजन. सो इथं आपले हे 2 टॉपिक संपले आहे पहिल्या चॅप्टरमधले. इथे थांबूया आपण. थँक्यू. आणि अटेंडन्स द्यायला विसरू नका. तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे, त्यावर सगळेजण अटेंडन्स द्या. अटेंडन्स ही महत्त्वाची आहे. बाय.